वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर काय ना भावांनो, व्हिडिओ बनवायच्या आधी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काही प्रोसेस व मटेरियल लागणार ना त्याविषयी. तर भावांनो, या व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जे पण काय मटेरियल लागणार आहे ते आपल्या टेलिग्रामवरती मी अपलोड केलं आहे. म्हणून एक बीटचा व्हिडिओ असणार आहे. बीटचा व्हिडिओ मी आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केला आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर मी टेलिग्रामवरती जायचं आहे, तो बीटचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आणि शक्य झालं तर टेलिग्रामला जॉईन व्हायचं, कारण की म्हणून आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, आणि हे दोन ॲप्लिकेशन बघताय भाऊ तुम्ही, या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो आपला व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत. तर म्हणून पहिले आपलं कॅपकट प्रो आणि दुसरे आपलं सिंगापूर प्लस VPN. तर भावांनो, तुमच्याकडे जर कधी कॅपकटचं प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही हे स्क्रीनवरती बघू शकता. तुम्ही इथून हे कॅपकट डाउनलोड करू शकता भावांनो. ओके, तर भावांनो, एवढं करून झाल्यानंतर ना, आता सिंपल तुम्ही आपलं जे सिंगापूर VPN याच्यावरती टॅप करून त्याला इथं कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट करून झालं त्याला बॅकग्राऊंडला ठेवायचे आणि कॅपकट ॲप्लिकेशन आपल्या इथं ओपन करून सिंपलीवरती न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर भावांनो, इथून फोटो सिलेक्ट करायचे आणि खाली स्क्रोल करून गॅलरी ओपन होईल. खाली स्क्रोल करून तुम्ही तुमचा इथे 1 नंबरचा जो फोटो आहे ना भावांनो, तो तुमचा मॉडेलचा फोटो असो किंवा तुमचा फोटो, तो कोणताही एक फोटो इथं घेऊन ॲडवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे. भावांनो, एवढं करून झाल्यानंतर सिंपल काय करायचं, तुम्ही खाली स्क्रोल करून तुम्हाला रेशोचा ऑप्शन भेटेल. रेशोमध्ये गेल्यानंतर 9.16चा रेशो सिलेक्ट करून फोटोवरती टॅप करून फोटो असे ॲडजस्ट करायचे. त्यानंतर एडिटिंगवरती क्लिक करून एडिटिंगला डिलीट करायचं आहे. स्टार्टिंगला यायचे, ओरलेमधून ॲड ओरलेवरती यायचे, इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि भावांनो, टेलिग्रामवरतून तुम्ही हा बीटचा व्हिडिओ डाउनलोड केला आहे ना, तो बीटचा व्हिडिओ इथं तुम्ही अशा प्रकारे इथं असणार आहे त्याला इथं ॲड करायचं. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे बीट दिलं आहे मी 1 2 3 4. तर एवढं करून झाल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे. फोटो साईज आणि भावांनो या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, फोटो व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ऑडिओचा. तर बघू शकता भावांनो, सर्वात इथून याचा हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचं. एवढं करून झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर भावांनो, आता काय करायचं आहे, तुम्हाला बीट द्यायचे. तर आता नीट व्हिडिओ ऐका. इथं काय करायचं आहे, तुम्ही शक्य झालं ना साईज 2 बटन याची वाढू शकता. ओके, ऑडिओची साईज 2 बटने वाढून घ्यायची. ओके, तर भावांनो, तुम्ही आता बघू शकता इथं आपली बीट 1 पडते. सिंपल तुम्ही फोटोवरती क्लिक करून कोपऱ्यात स्प्लिट लावायचं, 1 नंबरला ऑप्शन भेटेल. परत समोर जायचे भावांनो, इथं पडते आपली बीट 2. तर भावांनो, असे सेम सेम प्रोसेस करून तुम्ही आपल्या जेवढे पण बीट आहे भावांनो, जिथे जिथे बीट चेंज होत ना तिथे तिथे सेम प्रोसेस करून तुम्ही आपल्या बीट इथं लावून घ्यायचे आहे भावांनो. ओके, तर भावांनो, अशा प्रकारे आपल्या एकूण किती 7 बीट आहे. तर भावांनो, तुम्ही 7 बीट लावून घेतले असतील. 7 बीट लावून घेतल्यानंतर सिंपली इथून तुम्ही बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर ओरलीवरती क्लिक करून त्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक रिफ्लेक्सचा ऑप्शन भेटेल भावांनो. रिफ्लेक्समध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे. तुमच्या गॅलरीत तुम्ही टेलिग्रामवरती हा एक PNG दिली, ही PNG इथून सिलेक्ट करून हिला वर किंवा खाली तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने जिथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं ना भावांनो, तिथं तुम्ही तिला ॲडजस्ट करू शकता. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, सिंपली इथून आता तुमचं काम संपले. बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर आता तुमचा जो 1 नंबरचा मोठा फोटो याच्यावरती क्लिक करायचं आहे. ती स्टार्टिंगला की फ्रेम द्यायचे. त्याच्या काय ना, स्टार्टिंगला की फ्रेम दिल्यानंतर खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, बघू शकता बेसिकवरती क्लिक करून एक साईज जे भावायची, एक साईज अशा प्रकारे याच्या समोर स्क्रोल करून तुम्हाला जेवढा फोटो सेक करायचा आहे तुमचा, तेवढी जी आहे ना भावांनो, ही लाईन अशा प्रकारे समोर स्क्रोल करायची. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, परत फोटो समोर स्क्रोल करायचा आहे आणि एक की फ्रेम द्यायची आणि आता परत आपला फोटो पाठीमागे घेण्यासाठी ही जी लाईन आहे हिला उलटं म्हणजे आपलं पाठीमागं स्क्रोल करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, उलटं सीधं तुम्ही तिला स्क्रोल करायचं आहे. ओके, आता आपली जी लास्टची बीट आहे भावांनो, हिला एक लास्टचा आपण पाठीमागं फिरून घ्यायचं. ओके, राईटवरती क्लिक करायचं. सिंपली राईटवरती क्लिक करून झाल्यानंतर भावांनो, सिंपल काय करायचं, स्टार्टिंगला यायचे. लाईनिंगचं ऑप्शन भेटेल ना त्याच्यावरती क्लिक करायचं की फ्रेमच्या समोर आणि जे 1 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून याला इथून सिलेक्ट करायचं. एवढं करून झाल्यानंतर भावांनो, तुम्ही इथून खाली जे स्क्रोल करायचं तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टवरती आल्यानंतर आहे ना, सॅच्युरेशन एरियामध्ये जायचं आहे आणि सॅच्युरेशन एरियाचा -15 करायचा आहे आणि जे
रेशिओची जी लाईन दिसते ना भावांनो तुम्हाला, ही लाईन तुम्ही इथून डिलीट केली तरी चालते. जर कधी डिलीट नाही केली तर ते अशा प्रकारे पांढरं दिसून येईल आणि जर कधी ती डिलीट केली तर तुमचं जे इफेक्ट आहे ते एकदम व्यवस्थित असं कलरफुलमध्ये चेंज होताना येऊन जाईल. तर भावांनो सिम्पली आता मी बॅक आलो आहे. एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे ऑलरेडी बीटचा तुमच्यासाठी. आता तुम्हाला सांगतो कशाप्रकारे आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचं आहे. आणि हा भावांनो, आपण जे की फ्रेमच्या समोरची जी लेन दिलीत ना, तिला तुम्ही नक्की तिथून डिलीट करायचं. एवढं करून झाल्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इथून कॉम्बो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. ओके. कॉम्बोमध्ये आल्यानंतर भावांनो, आता इथं आपलं तुम्हाला कोणतं इफेक्ट अप्लाय ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे ना, ते आता तुम्हाला इथं मी सांगणार आहे. तर भावांनो, इथं बघू शकता तुम्ही याचं नाव आहे भावांनो डायनॅमो शेक. ओके. एवढं करून झाल्यानंतर वरती फोटोला स्क्रोल करून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन या समोरच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोला तेच ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोला स्क्रोल करून कॉम्बो सिलेक्ट करून डिस्ट्रॉइड. ओके. स्ट्रेच अँड डिस्ट्रॉइड हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोवरती जायचं आहे. त्या समोरच्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बोमध्ये समोर स्क्रोल करून डिस्ट्रॉइड लेफ्ट नावाचे हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोवर जाऊन ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये आल्यानंतर जे आहे ना, रॉक हॉरिझिलिटी हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे आणि त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. तर भावांनो, एवढं करून झाल्यानंतर ना, आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. स्टार्टिंगला येऊन तुम्ही इफेक्ट व व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचे. इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर भावांनो, तुम्ही ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला ते इफेक्ट इथं बघायला भेटेल. थोडं वेट करा. तर बघू शकता भावांनो, त्या इफेक्टचं नाव आहे व्हायब्रेशन फ्लॅश. तर व्हायब्रेशन फ्लॅश हे इफेक्टला इथून अप्लाय करून या इफेक्टची जी लेंथ आहे ना, या व्हिडिओच्या एंडिंग परत घेऊन यायची. त्यानंतर 8 सेकंदाचा इथे तुम्ही बघू शकता 0 इथे यायचे. इथे आल्यानंतर तुम्ही परत इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमधून ब्लॅक फ्लॅश 2 हे इफेक्ट अप्लाय करून याची जी लेंथ आहे एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रेममध्ये जो व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तसा तुमचा इथं स्टेटस व्हिडिओ एकदम विशाळ पद्धतीने क्रिएट झाला आहे. तर भावांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला तर विसरूच नका. तर भेटू भावांनो पुन्हा एक नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.